किती घेतलाच आहे? 2 आहे त्या. किती? 20 रुपये. 20 रुपये. ठीक आहे द्या. इधर बाय. तुमचीच गव्हाणी. होते सोडा. इकडे काय बा. इकडे दे की. हा पिंडी बांधतो दे की जरा सब. ठीक आहे. हो का दोन घेतले. सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय. मी आज आलो आपल्या शेतात आणि मला आज इतकं भारी वाटते सांगू. कारण का मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, ह्या इकडच्या सऱ्या होत्या. इथे मी शेपू असा टोकला होता आणि तो टोकलेला शेपू ना तो उगवून आलाय. आणि ते इतकं भारी जो वाटतं माहिती आहे की आपण आपल्या हाताने जेव्हा एखादं काहीतरी पेरतो आणि ते उगवून येतं ना, त्याचा आनंद कशातच नसतो. हे बघा, हा हे शेपू मी टोकला होता इथे इथे इकडे बघा, इथे पण असा आहे. पूर्णाच्या मी ही लाईन पूर्ण अशी टोकली होती इकडे. ते पूर्ण असं शेपू उगवून आलाय. तिकडे मावशी आहे, मामा आहे. चल तुम्हाला दाखवतो अजून शेपू. आणि जे हातातून पडलेलं आहेत ना ते असं खूप मोठं मोठं आलंय. हे बघ इथे आहे ते पूर्ण. आणि खरंच आज इतकं छान वाटायला मला. मी आलोय 2-3 दिवस झालं मी शेतात यायचं व्हिडिओ बनवायचा विचार करत होतो, पण मग यायचं काय वेळ भेटलाच नाही. कारण मी आजारी असल्यामुळे मला टाईमच भेटला नाही यायला. आणि आता आलो तर इतकं भारी वाटते सांगू. हे बघा शेपू पूर्ण असं इथं शेपू आहे. ही पूर्ण जी लाईन आहे ना मधली, हे बघा, हे तुम्हाला जी मधली लाईन दिसते ती पूर्ण अशी शेपूची लाईन आहे. तिकडे मावशी आणि मामा इथे शेपू काढायला लागलेत आणि मी इकडे पुढे आलोय व्हिडिओ करायला. आणि कोथिंबीर तर इतकी भारी आली आहे सांगू. कोथिंबीरला तर असे वर धने लागायला लागलेत. हे बघा, मला गवारी वगैरे ते पण दाखवायचं आहे. हे बघा कोथिंबीर किती मस्त अशी कोथिंबीर आली. हे बघा, हे बघा कोथिंबीर आहे. आपला भुईमुग आहे, एकदम मस्त असं एकदम आलेला आहे. आणि खूप छान वाटतंय मला आज. चला तुम्हाला पूर्ण शेत दाखव. इकडे मावशी मामा आपला शेपू काढायला लागले, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. मावशी मामा नाही, सॉरी, मावशी आणि मामा, बरोबर, मावशी मामाच. मस्त अशी कोथिंबीर. अरे, आणि मेथी जी होती मागच्या वेळेस ती मेथी बघा पूर्ण अशी आता मेथीला हे होऊन गेली. काय झाले काम आहेत. ही गवारी आहे. हे गवारीच आहे ना ही मावशे, ही गवारी आहे ना का. आणि आम्ही शेपू किती काढले तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट जाऊया. हे बघा आम्ही शेपू किती काढलं. भरपूर काढले की शेपू मामा. हे मग आणि तेवढे बस केली एवढीच काढायची बस. आमचं मामा आहे इकडे, मावशी आहे, शेपू काढल्या. शेपू काढल्या. अहो कोथिंबीर नाही काढणार, धन्याला ठेवायचंय. तुम्हाला मी गवारी दाखवतो बघा. गवारी लावली त्याला, गवारी एकदम कवळी कवळी. थांब जरा. हे बघा गवारी एकदम अशी बारीक बारीक केली. ह्याचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो नंतर गवारी लागल्यावर. भारी अशी इथे गवारी फुटली. हे बघा पूर्ण असं शेतात. बर बर. आणि कोथिंबीर तिकडे होती. आणि हे बघा मेथी कशी झाल्या. या मेथीला आता बिया आल्यात. मेथीला कसं आलंय पूर्ण असं आहे. आणि आपण आज जास्त काही केलेलं नाही, फक्त आपण थोडंच शेपू जी होती आपण ती शेपू काढले. कारण आज विकाय नेला थोडी, तेवढीच आपण आता विकणार आहे. जेवढ्या लागेल तेवढे. बरं 2च मिनिट थांब. हे बघा ह्या साईडला ती भाजी आहे. काय चवळ आहे ना, हे मूग आहे नो काय. थांब की 2 मिनिटं तुम्हाला मूग दाखवतो. हे बघा हे मूग पण आले आपल्या शेतातलं. भारी, किती भारी वाटतंय ना. आम्ही मागच्या 15 दिवसामागे केलं होतं, टोकलं होतं, आणि त्याला किती भारी भारी लागलेत. हे बघा मस्त पैकी असं एकदम शेतात आपल्या आलेलं आहे. मामा 1-2 मिनिटं आलो थांबा.
मामा तिथं हे बांधून थांबल्यात त्यांना ते ठेवायचं जायचं आता. पण मी व्हिडिओ करायला लागलो त्याच्यामुळं मला ओरडायला लागलेत घरातल्या आता. जा ठेवून ये जा. तुम्हाला हे दाखवू का? हे बघा, ह्याने किती पान काढले ना, तो दुसरं खायला आपण याला बाजूला टाकून देऊ. पूर्ण असं इकडे जेवढं जेवढं आपण लावलेलं तेवढं सगळं असं आलेलं आहे. हे बघा या शेंगा खूप असे आता शेंगा आहेत तिकडे. मग कोथिंबीर आणि ते जे आहे ते काढायला लागले. आता मी काय करतो माहिती का, मामासोबत जातो आणि जे आम्ही ते शेपू काढले शेपूची भाजी ते आम्ही टाकून येतो. हे पण बघा कोथिंबीरला कसं झालंय. किती भारी आहे नाही. चला घरातून अजून ओरडण्यापेक्षा आपण जाऊ. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी गवारीचा जो व्हिडिओ आहे तो पण नक्की दाखवेन. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे आमचं रान बघून घ्या. मावशी आता कोथिंबीर काढणार आहे का मामा? कोथिंबीर फुलं काढायची नाही. तर माझा व्हिडिओ करून झालेला आहे. आम्ही इथं ही शेपू घेतली आता घेतो आणि आता जातो. भेटू आपण. हो हो कसं घेऊ? डोक्यावर ठेवा आज खांद्यावर घेतो. सोडा. चला आता आपलं हे बांधून झालेलं आहे शेपूचं. आता आपण जाऊया हे घरात ठेवून येऊया. हे बघा अहो कुठनं जायचं मामा. तर भेटू आपण आपल्या पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. भाजी झाल्या आता आम्ही चाललोय घरला. हे बघा ही मामा गाडी चालवल्या भाजी घेतली नाशिकमध्ये. तर आता आलोय मी घरी आणि हे बघा हे तर ठेवलंय आपण. आता आलोय आपण. आता ह्याच्या पेंड्या बांधून आपण आज संध्याकाळी हे करू. जरा शेपूची भाजी आणली आम्ही आणि केळाची साल पण आणल्या. आणि विषय असा झालाय. तर विषय असा झालाय आम्ही आता शेतातून काही बघा इथं भाजी आणल्या आणि बाहेर एक गाडा आलाय आणि तो विकायला लागलाय शेपूचा. सो असं झालंय की आम्ही पण घेऊन आलोय आणि तो दुसरा एक आलाय. त्याच्यामुळे जरा ठेवायला हे बघा मन भरून भाजी खाल्ली बाई. हा असून घ्या मला अजून एक देतेस इथं का? मामा आणि मावशी हे करायला लागल्यात भाजी. आणि हे पण आता त्यांना बांधू लागणार आहे. काय करायचं ते बरं. त्या माम्याला आमच्या भाजी न्यायला. मामी भाजी घ्या. कसं खाते तू? तशीच घ्या. म्हणून हालतो या. आता ती गाडी येऊसवर थांबलोय म्हातारा. पोर खाते ती माझी म्हणून. किती घेतलाच आहे? 2 आहे द्या. किती? 20 रुपये. 20 रुपये. ठीक आहे द्या. इधर बाय. तुमचीच गव्हाणी. होतं सोड तू सगळं घाडी कटक्यात. पहिल्यांदा आपण भाजी दिलेल्या आहे मामीला. 2 पेंड्या दिलेल्या आहेत 20 रुपयाच्या. 20 रुपये ठेवले बा येले ती ते लिहायचं पा 20 रुपये. 20 रुपये 20 रुपये याड. आणि एक दे संगीताला एक. आमची पेंडी घरची ऐकत नाही. घरचं ऐकत नाही. काय म्हणलं आजी बघा. मन भरून भाजी खाल्ली आ. आणि तेव्हा मला सांगायचं साधना मी आताच तुला सांग भांडीन बघ. या आजीने 2 पेंड्या घेतल्या आमच्यापासून. आता आणि होय, आजीने होय. पेंड्या घेतल्या आणि घेतला. संगीताला घेतली रे. हा कुठे पेंडी? ही काय ही पेंडी आहे ओके. तिकडे तिला पैसे बांधून येतो तिच्याकडं. तर बघितलं तुम्ही काय हे? आपल्या रानातली ताजी ताजी भाजी. हा तसलं दे इकडं मला मी येते थोडं. विचार तू थांब आणि त्याच काय तू आणि कवा आणणार आहे सांग मला. उद्या चला आजी पेंडी बांधायला. आजी पेंडी कशी बांधतात दाखव मला.
पेंडी बांधून परत दाखवा. मला सपून जायचंय हो, मावशी. कसं आहे बाई पोराला पोराला हाय बरं आता. पोराच्या आईत दंगा करायचे इकडे ठीक आहे. बघा आमची आव्वा कशी बांधायला लागली आहे पेंडी. ही बांधू काय? काढलीस का हे? पेंडी बांधतो दे इकडे मी 10 रुपयाची एक पेंडी बांधलेली आहे हे बघा. आपल्या रानातली ही बघा आपल्या रानातली ताजी ताजी भाजी 10 रुपयाला एक. हे बघा काय घ्या? करत सोडा. इकडे दे की पेंडी बांधतो दे की घरात सगळं. हो का? दोन घेतले. घ्या, घ्या. कांता का काय बाबा तू व्हिडिओ होय. वैशिला सांगितलंय बघ. हा. या ना भाऊ. आवा अनबेडा मी मऊ गेला बघ संगीता सांगितलेलं. ग मावशी भाजी तांदूळ येले शिकवा येले की लोकांना शिकवून आली त्यात. मी मावशी ग संगीता ग बांधून जाण्यापेक्षा बघितलं नाही पाहिजे. बांधून खाऊन जाण्यापेक्षा मी काय म्हणते, गल्लीतली खाऊन येते. कोथिंबीर लावल्या फुलं आली कोथिंबीरीला जाणे. मग कशाला सांग तुझ्या आईला सांग. पण मम्मी दवाखाना व्हायची. फोन नंबर आहे का नेमका आहे ते इल रे. हा हा, पैसा टाका मग बघ. आज बांधला ना इथं, बघ इथं. इकडे दे मी. हे बघा चांगली आहे. आपल्या भाजीच्या आता पेंड्या बांधून चालल्या तिकडे आजी बांधायला तिकडे मामा आहे. हे बघा हे आपण इथे पेंड्या बांधून ठेवल्यात 10 रुपयाला एक. हे बघा आपल्या शेतातली ताजी ताजी अशी शेपूची भाजी. आपण धरले होते आणि बांधले की ती सुट्टी बाई आजी आमची बांधायला लागली इकडे. झाली म्हणून भाजी साक मग झाली भाजी मग आणलेली आम्ही. हे बघा हे मामा तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल. हे मामा आहेत. झालेलं आहे आता मी पण यांना बांधू लागतो जरा. बांधूला इधर आजी. जाणार असेल ठेवा तिकडे. मावशी जाणार असेल नाही मम्मी आहे दवाखान्यात आज. आज मम्मी आहे.